नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. कल्पना मुलांनी काढलेल्या ड्रॉइंगचं कौतुक करत असते. ती म्हणत असते, फार छान ड्रॉइंग काढलंय तुम्ही. तेवढ्यातच कुसुमताई मुलांना म्हणते, चला की मुलांनो, की आज पण इथे मुक्काम करायचा आहे. त्यावरती कल्पना म्हणते, थांबा की मुलांनो, करा मुक्काम आजच्या दिवस. कल्पना म्हणत असते, काय आहे ना की मुलांशी गप्पा मारून अजून माझं पोटच भरलं नाहीये. विमलताई देखील म्हणत असतात की हो ना, आपण असं करूया, आज रात्रभर जागून मुलांशी गप्पा मारूया पोटभर. अर्जुन मात्र सायलीकडेच बघत असतो. मात्र कुसुम म्हणते की आपण हा बेत कधीतरी नंतर करूया, आता मला मात्र निघावं लागेल. कुसुम म्हणत असते, मला आता यांना आश्रमात सोडावं लागेल, कारण की आता आम्ही सोबत नाही राहत ना. त्यावरती कल्पना म्हणते की एक मिनिट, मी आले. त्यावरती कल्पना विमलला देखील घेऊन जाते. कुसुम म्हणत असते की चला मुलांना, आपण निघूया. मग मुलं सायलीशी गळाभेट घेत असतात. मुलं मात्र सायलीला म्हणत असतात की आज आम्हाला खूप मजा आली, आम्ही पुन्हा येणार. अर्जुन मात्र अवाकच होतो. अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो की म्हणजे हे मनकेश पुन्हा येणार. ओह नो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सायली म्हणत असते, नाही बाळांनो, तुम्हाला इथे सारखं सारखं नाही येता येणार. सायली म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हे घर माझं नाहीये. मी 1 वर्षानंतर. तेवढ्यातच कल्पना मागून हाका मारते. सायली मात्र घाबरते. तिला वाटतं की तिचं बोलणं हे कल्पनाने ऐकलंय. कल्पनाने मात्र ऐकलेलं असतं. कल्पना म्हणत असते, सायली, हे घर तुझं नाहीये म्हणजे? अर्जुन मात्र विषय सांभाळत पुढे येतो आणि म्हणतो की हे घर सायलीचं नाहीये म्हणजे हे घर आपलं सर्वांचं आहे. इथे फक्त सायली नाही राहत, म्हणून मुलांना परत इथे परत येता येणार नाही, असंच म्हणायचं होतं ना बायको तुला? कल्पना मात्र म्हणते की हे बघा बाळांनो, हे घर जरी आमचं सर्वांचं असलं ना तरी तुमच्या सायलीताईचं सुद्धा आहे. तेव्हा तुम्ही इथे कधीही येऊ शकता. कल्पना मुलांना चॉकलेट्स देते आणि कल्पना एक पिशवी देते आणि म्हणते, आणि हे तुमच्या मावशी काकासाठी आश्रमातल्या. आणि मग ते मुलं निघायला लागतात आणि मुलांमध्ये केकचा बॉक्स कोण पकडणार याच्यावरून हुज्जत चालू असते. ते तिघं पण त्या बॉक्सला पकडून घेऊन जात असतात. तेवढ्यातच तिकडून पूर्णा आजी घरामध्ये प्रवेश करत असते आणि पूर्णा आजीचा धक्का त्या मुलांना लागतो आणि पूर्णा आजीच्या हातातली थाळी खाली पडते. आता मात्र सर्वांच्या चेहऱ्याचे रंग उडालेले असतात. पूर्णा आजी मात्र फारच रागावते. पूर्णा आजी रागाने म्हणते, कोण आहेत ही मुलं? अस्मिता देखील विचारते की कोण आहे ही मुलं? त्यावरती पूर्णा आजी म्हणते की कोण काय कोण, एक ह्या मुलांचं टोळकं आणि आपल्या घरात नेहमी येणारा एक चेहरा इथं दिसतोय. त्यावरती सायली लगेच पूर्णा आजीला सांगू लागते की पूर्णा आजी, ही माझ्या आश्रमातील मुलं आहे, यांना माझी आठवण आली होती म्हणून मला भेटायला आलीत हे. पूर्णा आजी म्हणते, तुझ्या आश्रमातील मुलं आहे म्हणजे यांना असा धर्मसळेपणा करण्याचा परवाना मिळालाय की काय? त्यावरती सायली म्हणते, पूर्णा आजी, मी तुमचे हात जोडून माफी मागते. आणि मग सायली सर्व पडलेल्या वस्तू गोळा करून देत असते. पूजेचं ताट देखील पुन्हा भरत असते. पूर्णा आजी कल्पनाला म्हणत असते, कल्पना, मी म्हणाले होते आपल्या घराची धर्मशाळा व्हायला फार वेळ लागणार नाही, अगदी तसंच होतंय बघ. त्यावरती अस्मिता म्हणत असते, अगं पूर्णा आजी, अगं हे बेवाशी आहेत, त्यांना मिळाला असेल आपल्या घरात आसरा म्हणून आलेत, आणि आपलं घर म्हणजे श्रीमंताचं घर, तेव्हा काय त्यासाठीच आलेत ते इथे. आणि मम्मा, तू यांना बोट दिलंय, आता बघ ते कसे तुझ्या डोक्यावरती बसतात आणि घरात घुसतात. अस्मिताचं बोलणं कल्पना, अर्जुन, सायली यांना कोणालाच सहन होत नसतं, म्हणून अर्जुन बोलू लागतो, अस्मिता ताई, कुणीही घरामध्ये घुसत वगैरे काहीही नाहीये, ते आता निघालेच होते. पूर्णा आजी म्हणत असते, तू हिचीच बाजू घेणार रे, कारण की तुझ्या डोळ्यावरती हिच्या प्रेमाची पट्टी बांधली गेलीये, पण माझ्या घरामध्ये कुणालाही एंट्री नाही. कल्पना, सांग तुझ्या सुनेला, घरात कुणालाही घुसून देण्याची तिला अजिबात कोणी परवानगी दिलेली नाहीये. सायली, कल्पना, कुसुम यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. पूर्णा आजी तिथून निघून मागील सोप्यावरती जाऊन बसतात. सायली मात्र ढसाढसा रडत असते. सायलीला तिचं रडू कंट्रोल होत नसतं, ती खूप रडत असते. दुसरीकडे इकडे नागराज व राकेश हे दोघं बोलत असतात आणि प्रिया येणार असते,
म्हणून ते नाटकं सुरू करतात. प्रिया दरवाजामध्ये येते व नागराज व राकेशचं बोलणं ऐकते. तिच्या बोलण्यावरून तिला कळत असतं की हे काहीतरी वेगळं बोलत आहे, म्हणून ती तिथंच थांबते आणि अगदी हीच गोष्ट नागराज व राकेशला हवी असते. नागराज राकेशला म्हणत असतो की महिपत किती वाईट माणूस आहे तुला माहिती आहे. त्याने आता ठरवलंय की प्रियाला यातून बाहेर काढायचे आणि तो नक्की काढणारच. त्यावरती आता आपण काही बोलू शकत नाही. मग राकेश म्हणतो की पप्पा मग आता आपण काय करायचं. त्यावरती नागराज म्हणतो मरू दे, आपण ना सर्व काही खरं दादांना सांगून टाकू. म्हणजे प्रिया ही प्रियाच आहे. तुला सांगतो तिला घरातून फरफटत बाहेर काढायला दादाला 10 सेकंद लागणार नाही. आणि मग प्रियाला काही सहन होत नाही. प्रिया आतमध्ये येते आणि म्हणते तुम्ही माझा बळी द्यायचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला काय वाटतं मी शांत राहू. प्रिया म्हणत असते की मीच स्वतः एक्सपोज करणार आहे. तुम्ही रविराज किल्लेदारची प्रॉपर्टी खाण्यासाठी मला खोटी तन्वी बनवून इथं पाठवलंय हे देखील मी त्यांना सांगणार आणि त्यांचा ऍक्सिडेंट हा तुमचा प्लॅन होता हेही देखील मी त्यांना सांगणार आहे. नागराज व राकेश मात्र हसत असतात. त्यांच्यावरती प्रियाच्या धमक्यांचा काहीच असर होत नसतो. नागराज हसत म्हणत असतो अगं प्रिया तुला काय वाटतं, अगं माझा भाऊ वकील आहे, तो पुराव्याशिवाय एक शब्द देखील बोलत नाही. तू तन्वी नसल्याचे आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. महिपतकडे पण आहेत आणि आमच्याकडे पण आहे. पण तू जे आता काही बोललीस, तू जे माझ्यावरती मला एक्सपोज करण्याचं जे बोलत होती त्याबद्दल तुझ्याकडे एक तरी पुरावा आहे का. त्यावरती प्रिया विचारात पडते. राकेश म्हणतो अगं प्रिया तुझ्याकडे एक देखील पुरावा नाहीये, तेव्हा तू काही जास्त उड्या मारू नको. आता दुसरीकडे इकडे सायली घरामध्ये रडत असते. तिला रडू कंट्रोल होत नसतं, कारण की त्या लहान लेकरांचा अपमान आणि तिचा देखील अपमान या घरामध्ये तिचा झालेला असतो. सायली रडत असते. मुलं जवळ येतात, विचारतात की आमच्यामुळं तुला बोललेत ना. त्यावरती सायली म्हणते असं काही नाहीये, आता तुम्ही घरी जा असं म्हणत सायली त्यांना घरी काढून देते आणि खूप रडत असते. पूर्णराजी म्हणते की सहानुभूती मिळवण्यासाठी भरल्या घरात रडायची काही गरज नाहीये आणि कल्पना सायलीला सावरत असते. अर्जुन मात्र पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी तू तर पाहुण्यांना देव मानते ना आणि मग तू यांच्याशी असं वागली. पूर्णाजी म्हणत असते की काही पाहुणे आगंतुक असतात. अस्मिता लगेच म्हणते की अगं सर्वात पहिल्यांदा या आश्रमातून ही मुलगी आली, त्याच्यानंतर ती कुसुम आली आणि आज ती मुलं, म्हणजे आपण घरामध्ये आश्रम उघडतोय का आता. अस्मिताचं हे बोलणं बघून कल्पना अस्मितावरती ओरडते. त्यावरती पूर्णाजी म्हणते कल्पना तुला काय वाटतं तू मला गप्प करणार नाही ना. मग आता नीट ऐक, आता या घरामध्ये कोण येणार आणि कोण जाणार हे फक्त मी ठरवणार. अर्जुन म्हणत असतो की का बरं. आता दुसरीकडे इकडे मात्र प्रियाची आळी झालेली असते. प्रिया आता नागराज आणि राकेश समोर गायावाया करत असते. ती म्हणत असते की तुम्ही म्हणाल तसं मी करेल, पण प्लीज मला तुमच्या टीम मधून बाहेर काढू नका. त्यावरती नागराज म्हणतो की अगं हो, परंतु तू फक्त तुझं कामं करून घेते दादाकडून, पण आमची कामं करत नाही. त्यावरती प्रिया म्हणते की आजपासून मी तुमची सर्व कामं त्यांच्याकडून करून घेईल, पण प्लीज मला तुमच्या टीम मधून काढू नका. नागराज आणि राकेशचा प्लॅन मात्र यशस्वी झालेला असतो प्रियाच्या बाबतीत. अर्जुन पूर्ण आजीला म्हणत असतो की आम्ही देखील या घरामध्ये राहतो, तू माझ्या फ्रेंड्सचं वेलकम कर. मग सायलीच्या नातेवाईकांचं का नाही. त्यावरती पूर्ण आजी म्हणते की हे काही नातेवाईक आहे का, रस्त्यावरची पोरं कुठली, त्यांना वागण्याची देखील धर नाही. त्यावरती अर्जुन म्हणत असतो की लहान आहेत ते मुलं, त्यांना काय कळणार, लहान मुलांनी दंगामस्ती नाही तर मग कोणी करायची. अर्जुन सायलीची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग सायली म्हणते की पुन्हा ही मुलं कधीच आपल्या घरी येणार नाही. सायलीला मात्र फारच दुःख होत असतं. आता दुसरीकडे इकडे प्रिया खाली आलेली असते. तिथेच राकेश व नागराज बसलेले असतात. नागराज प्रियाला बघून म्हणतो की प्रिया जा बरं एक ग्लासभर पाणी घेऊन ये. त्यावरती प्रिया म्हणते की मी. त्यावरती प्रिया लगेच मनात विचार करते की मी जर याला पाणी वगैरे दिलं नाही ना, हा लगेच माझी चुगली महिपतला करेल. आणि मग प्रिया नागराजसाठी देखील ग्लासभर पाणी घेऊन येते. राकेश म्हणतो की फक्त मोठ्यांची सेवा आणि मग माझं काय, मला पण पाहिजे. मग त्यावरती प्रिया लगेच जाऊन राकेशसाठी देखील एक ग्लास भरून घेऊन येते. प्रिया मनातच विचार करत असते की यांनी जर माझ्या चुगल्या करायला सुरुवात केली तर माझं काही खरं नाही. सुमन काकी देखील तिथं असतात. सुमन काकी राकेशवरती ओरडत असतात की स्वतः पाणी उठून घ्यायला काय होतं वगैरे. त्यावरती विषय सावरत प्रिया म्हणते की इट्स ओके सुमन काकू, अगं मी उभीच आहे ना म्हणून म्हणाला असेल तो. आता नागराज प्रियाला म्हणतो
की जरा कॉफी प्यायचा मूड झालाय, कॉफी बनव. प्रियाला मात्र नाईलाजाने यांचं सगळं बोलणं ऐकूनच घ्यावं लागत असतं. सुमन मात्र ओरडत असते, म्हणत असते की तुम्ही का तिला काम सांगताय. मात्र प्रिया सुमनची राकेश व नागराज प्रियाचा पुरेपूर वापर करून घेत असतात. तिला त्यांनी खूपच घाबरवलेलं असतं आणि अशा प्रकारे नागराज व राकेशचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतो. अस्मिता व पूर्णा आजी घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतात आणि म्हणत असतात की किती घाण करून ठेवलंय घर हे. अस्मिता म्हणत असते, हे बघ ना किती छान मांडलेलं होतं आणि काय करून ठेवलंय आश्रमातल्या मुलांनी. त्यावरती पूर्णा आजी सायली काम करत असते तिथे जवळ येत म्हणते, काय किती अन्नाची नासाडी केली आहे या पोरांनी. असं म्हणत सायलीला ते डिवचत असतात. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि अस्मिताला बोलतो, मग अस्मिता ताई तू आजपर्यंत कधी चहाचा कप देखील उचललाय का जागेवरून. त्यावरती पूर्ण आजी म्हणते की अस्मिता ताई तुझी मोठी बहीण आहे, जरा आदर करायला शिक. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायली रूम मध्ये साफसफाईचं काम करत असते, तिच्या हातातून फ्रेम खाली पडते. सायली मात्र फार घाबरते. पूर्ण आजीला ती म्हणत असते की फ्रेम माझ्या हातातून कशी सटकली मला कळालंच नाही. ती फ्रेम मात्र फुटलेली असते. अस्मिता म्हणते की आता त्या फ्रेमच्या जागी काय करणार. त्यावरती सायली म्हणते की ती जागा काय मोकळी राहणार नाही. आणि मग सायली प्रतिमाचा फोटो तिथे लावते. आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.